पहा, आपण केमिस्ट्री पहिला चॅप्टर पाहिला आपण. ठीक आहे, केमिस्ट्रीचा मला फिजिकल क्लासिफिकेशन म्हणजे भौतिक वर्गीकरण, द्रव्याचे भौतिक वर्गीकरण. आता दुसरा पाहू आपण केमिकल क्लासिफिकेशन ऑफ मॅटर म्हणजे द्रव्याचे रासायनिक वर्गीकरण. ठीक आहे, केमिकल क्लासिफिकेशन ऑफ मॅटर, द्रव्याचे रासायनिक वर्गीकरण हा चॅप्टर आहे. ठीक आहे, तर पहा आपण ते पाहिलं का, त्या भौतिक याच्यात स्थायू, द्रव, वायू ते सगळं पाहिलं. आता प्लाझ्मा, त्याच्यानंतर बीईसी म्हणजे बोस आइन्स्टाईन कंडेन्सर. आता पहा केमिकल क्लासिफिकेशन मध्ये नाही काय सांगितलं होतं मी त्या दिवशी बोलताना, 3 याचे प्रकार पडते: एलिमेंट्स, कंपाऊंड आणि मिक्सचर. ठीक आहे, याच्यात जर तुम्ही पाहिलं तर जे एलिमेंट म्हणजे काय, मूलद्रव्य. आपण एक एक टॉपिक वर डायरेक्ट मूलद्रव्य. मूलद्रव्याचे 3 टाईप पडते. कोणते? मेटल, नॉन मेटल आणि मेटोलाइट्स म्हणजे धातू, अधातू, धातू सदृश. क्लिअर? त्याच्यानंतर कंपाऊंडची टाईप नाही पडत म्हणा, पण मिक्सचरचे पडते. कोणते? 2 टाईप पडते मिक्सचरचे, होमोजिनियस आणि हेट्रोजिनियस म्हणजे समांगी मिश्रण आणि विषमांगी मिश्रण. ठीक आहे, समांगीचे टाईप नाही पडत पण विषमांगीचे पडते. कोणते? 2 पडते, सस्पेन्शन आणि कोलाइट्स. ठीक आहे, क्लिअर? ते आपण येतेच लक्षात, आपण ते चार्ट फॅट बनवू नाही पहिले, डायरेक्ट जाऊ. पहा सगळ्यात पहिले एलिमेंट आहे ना, मूलद्रव्य. एलिमेंट मूलद्रव्य. आता काय याच्यातले प्रश्न कायच्यावर विचारते, हा एक मोठा प्रश्न आहे. तर सगळ्यात पहिले आपल्याला एक गोष्ट माहित पाहिजे, हा जो मूलद्रव्य आहे, मूलद्रव्य याचा शोध कोण लावला? ठीक आहे, तर रॉबर्ट बॉईल नावाचा एक सायंटिस्ट होता. कोण? रॉबर्ट बॉईल यांनी कशाची संकल्पना मांडली? मूलद्रव्याची. ठीक आहे, आणि जे डेफिनेशन दिली लवायझर नावाचा होता एक. लवायझर कोण आहे? रॉबर्ट बॉईलने याचा शोध लावला. रॉबर्ट बॉईल शोध मूलद्रव्याचा, हे संकल्पना शोधली 1661 मध्ये जवळपास. वर्ष नाही महत्वाचं, सायंटिस्टचं नाव महत्वाचं आहे, रॉबर्ट बॉईल. लवायझर काय म्हणते, ज्यानं शोध लावला म्हणजे ज्यानं व्याख्या दिली, त्याचं असं म्हणणं आहे प्रत्येक द्रव्य याचा घटक कोण आहे? तर मूलद्रव्य. जगातला कोणताही द्रव्य जर असं मॅटर तर त्याचा घटक मूलद्रव्य. घटक काय? तो मूलद्रव्य. मूलभूत गोष्ट काय? मूलद्रव्य. असं कोणाचं म्हणणं आहे? लवायझरचं. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याला हाच महत्वाचा आहे, शोध कोण लावला? रॉबर्ट बॉईलनं. त्याच्यानंतर जर पाहिला आपण मूलद्रव्यामध्ये जो बेसिक प्रश्न आहे, याच्यात कन्फ्युजन आहे, टोटल मूलद्रव्य किती आहे? ठीक आहे, आता आम्ही जेव्हा 10वीत होतो, 10वीच्या पुस्तकात आम्ही वाचले 114. ठीक आहे, तुम्ही जेव्हा 10वीचं असाल तुम्हाला काही आठवत नसेल म्हणून अशी आशा करतो, पण तुमच्या 10वीच्या पुस्तकात आहे 118. ठीक आहे, आम्हाला होते 114. तर तुमचं 10वीचं पुस्तक, आम्ही जुनं झालो, तुमचं 10वीचं पुस्तक खरं मानू तर टोटल मूलद्रव्य किती आहे? 118. काही नाही, नो डाऊट त्याच्यात. 119 नाही, 122 नाही, किती आहे? 10वीच्या पुस्तकात जे म्हटलेलं आहे ते. ठीक आहे, 118. आता त्याच्यात कसं आहे, काही निसर्गात आढळते, काही मॅनमेड आहे. ठीक आहे, काही नॅचरल आहे, काही मॅनमेड आहे, कृत्रिम आहे काही. तर मग नॅचरल किती आहे? आम्ही जेव्हा 10वीत होतो तेव्हा आम्ही म्हणू 92. ठीक आहे, आता तुम्ही म्हणा 94. ओके, 2 वाढले. वाढले म्हणजे असं नेपच्यून काय ते नाव आहे त्याचं, प्लुटोनियम 2. ठीक आहे, हे 2 वाढले. तर पहा काय म्हटलं मी, टोटल किती एलिमेंट्स आहे? मग 118 टोटल एलिमेंट आहे 118. ठीक आहे, आणि या 118 पैकी 94 आहे काय म्हटलं होतं आपण, नॅचरल आहे ना. नॅचरल आणि उरलेले आहे आर्टिफिशियल, जेवढे उरले तेवढे. ठीक आहे, त्याच्यातले आता याच्यात कोणी कोणी का 92 म्हणते, त्याला काही एवढं काही मारू नका त्या गालाफालावर. 92 बी आहे, कारण 92चा वापर जास्त होतो. एखाद्या पुस्तकात जर तुम्हाला दिसलं का निसर्गात किती मूलद्रव्य आहे बा, किंवा पेपर मध्ये जरी आलं निसर्गात किती मूलद्रव्य आहे, 92 ऑप्शन असं तर काही एमपीएससी पाठवू नका,
का प्रश्न तुमचा चुकला पाहिजे, उत्तर 84. का बरं? कारण जास्त कोणतं आढळते? जास्त काय? 92. हे जास्त प्रमाणात आढळते. याचं प्रमाण कसं आहे? जास्त आहे. आणि जे उरलेले 2 आहे त्याचं प्रमाण कमी आहे, म्हणून कोणी त्याला इग्नोर करते. असं जे काही आहे, आलं लक्षात? 94 मूलद्रव्य हे झालं. आता नेक्स्ट याचे 3 टाईप पडते आपण पाहिला. कोणते कोणते आहे? मेटल, नॉन मेटल आणि मेटोलाइट्स. तर पहा, याच्यात जे मेटल आहे ज्याला आपण धातू म्हणतो, ठीक आहे, याचा पहिला प्रकार जो पहिला धातू. याच्यात काय पाहता आता? धातू सगळ्याला माहिती आहे. धातू लोखंड, निकण, चांदी, आपलं तांब, हे काय झालं? धातू. धातूत काय? हा, त्याच्यात जो अपवाद, जर सगळे धातू जे आहेत ते स्थायी रूपात असते. लोखंड कोणत्या रूपात आहे? सॉलिड स्टेट मध्ये आहे. सगळे धातू, फक्त नाही काय 1-2 आहे. पारा झालं, गॅलिलियम, ठीक आहे, हे कसे आहे? हे आहे द्रव रूपात, पण येथे काय धातू. बस ही गोष्ट लक्षात ठेवायची धातूतली, बाकी तर काही लक्षात ठेवायची गरज नाही. पहा, याचा प्रकार समजा. पहिला प्रकार काय म्हटलं आपण? धातू. पहिला टाईप याचा. याच्यात एक स्टेटमेंट लिहायचं, सर्व धातू काय आहे? स्थायी रूपात आहे, स्थायी रूपात असते. अपवाद लिहायचा, पारा, गॅलिलियम. सर्व धातू स्थायी रूपात असते, सॉलिड स्टेट मध्ये. आणि अपवाद काय? पारा आणि गॅलिलियम. हे पारा आणि गॅलिलियम काय? द्रव रूपात असते. द्रव रूपात असूनही कशात येते ते? धातूमध्ये. दुसरा अधातू. अधातू नाही का, हे 3B रूपात येते. 3 म्हणजे तो कसा आहे? फक्त सॉलिड स्टेट मध्ये. अधातू काय येते? स्थायू, द्रव, वायू 3 रूपात आहे. अधातू स्थायू, द्रव आणि वायू, सॉलिड, लिक्विड 3 रूपात असते. गॅसियस स्टेट. कार्बन याचं एक्झाम्पल जर म्हटलं, कार्बन है ना, ऑक्सिजन, हे झाले याचे एक्झाम्पल. तिसरा आहे धातू सदृश्य. नॉन धातू सदृश्य, कसं लिहिते काय मराठी, ठीक आहे. धातू सदृश्य. मेटोलाइट्स ज्याला म्हणतो आपण. मेटोलाइट्स म्हणजे काय होते? हा ज्याच्यात नाही का असा, ज्याच्यात धातू आणि अधातू दोघांचे गुणधर्म आढळते. ज्याच्यात काय आढळते? धातू न अधातू, मेटल आणि नॉन मेटल दोघांचे गुणधर्म आढळते. काय म्हणते? धातू सदृश्य. धातू अधातूचे गुणधर्म आढळते. अधातू गुणधर्म. बोरॉन, सिलिकॉन, आर्सेनिक, है ना, याचे एक्झाम्पल आहे. बोरॉन, सिलिकॉन, आर्सेनिक धातू अधातूचे दोघांचे गुणधर्म आढळते. बाकी काही याच्यात जास्त नाही पाहायला लागत. आता हे कसं बेसिक आहे एकदम. आता ते पिरियडिक टेबल मध्ये पाहायला लागत. धातू सदृश्य कुठे येते पहा, ठीक आहे. धातू कुठे येते, अधातू कुठे येते. मला वाटते लेफ्ट साईडला धातू, अधातू, ते पी ब्लॉक, एस ब्लॉक तुम्ही शिकतात ते असंच म्हटली असतील ते. त्यानंतर एवढं झालं क्लिअर आपलं. याचे गुणधर्म फुनधर्म काही नाही आहे. मला सांगा, धातूले तेवढं मारता येते ना बा, एवढे मोठे आहे. तुम्ही चकाकी असते धातूले, तिला वाजवलं तर आवाज करते, वर्धनीयता आहे त्याला, कठीण आहे तो, ठीक आहे. आणि त्याच्या उलट कोण राहील? अधातू. त्याला काय नाही राहील, कठीण तर मऊ राहील तो, काय आहे तर तुमचं, ठीक आहे. त्याच्यानंतर वर्धनीयता नाही राहील. ह्या सगळ्या गोष्टी कशात आहेत? अधातू. चकाकी राहणार नाही अधातूले. झालं क्लिअर? आता नेक्स्ट एकदम बेसिक गोष्ट ते काही शिकायला लागलं पाहिजे, तेवढं माहित पाहिजे आपल्याला. त्याच्यानंतर समजलं आता मूलद्रव्य एलिमेंट काय म्हणतात. आता नेक्स्ट याच्यावर जो आपण त्याला काय म्हणतो? कंपाऊंड. काय संयुगे है ना, कंपाऊंड. हो, हा झाला पहिला टाईप. आता दुसरा टाईप इट्स अ कंपाऊंड. कंपाऊंड संयुगे. संयुगे शिकायच्या पहिले मला तुम्ही सांगा एक गोष्ट. मॉलिक्यूल म्हणजे काय होते? रेणू. रेणू रेणू मॉलिक्यूल म्हणजे रेणू. पाहिल्या रेणू ज्याला माहिती तो नंतर आपण संयुग करतो. रेणू म्हणजे काय होते? त्या दिवशी सांगत होतो मी. 2 अणूंचे कण जर एकत्र आले, 2 किंवा 2 पेक्षा जास्त अणूचे कण जर एकत्र आले, काय बनते? मॉलिक्यूल, रेणू बनते. बरोबर आहे. आता पहा, बस संयुग काहीच नाही आहे असं समजा. रेणूच हे आहे, मॉलिक्यूलच आहे. मॉलिक्यूल म्हणूनच बनते. फक्त इथं काय लागेल? ग्रुप ऑफ मॉलिक्यूल है ना, रेणूचा गट.
ठीक आहे. रेणूचा काय करायचा गट, आणि त्याचं प्रमाण कसं असलं पाहिजे, विशिष्ट प्रमाण. असं आडवं प्रमाण नाही चालत. प्रमाण कसं असलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, हायड्रोजनचे 2 अणू आणि ऑक्सिजनचा 1 अणू जर घेतला, काय बनते, पाणी झालं. H2O म्हणतो आपण त्याला. त्याच्यानंतर ऑक्सिजनचा जर 1 अणू वाढला तर H2O2 बनन, पॅरॉक्साईड म्हणते. काय म्हणते, पॅरॉक्साईड. म्हणजे प्रमाण कसं असलं पाहिजे. आहे तर हा कशाचा ग्रुप, रेणूचा ग्रुप. ते आपल्याला तसं नाही लिहायचं आहे 2 किंवा अधिक रेणूचा ग्रुप आहे. फक्त प्रमाण कसं लागेल, विशिष्ट. झालं. विशिष्ट प्रमाणात एकत्र येते. झालं. आलं बा. काही घ्या ना, एखादं फ्रूट आहे, समजा अंगूर आहे, तर अंगूर कशापासून बनलेला आहे, वेगवेगळ्या अणूपासून. ठीक आहे. अंगुराची पुरी पेटी आहे, तर हा काय झाला, ग्रुप झाला ना अंगूर. विशिष्ट प्रमाणात जर असेल तर त्याला काय म्हणतात तुम्ही, क्लिअर. आता नेक्स्ट, आता बा याच्यात एक इंटरेस्टिंग आहे. तुम्ही H2O म्हणता बरोबर आहे, तर तुमचं हायड्रोजनची एक क्वालिटी आहे, कोणती माहिती आहे, हायड्रोजन ज्वलनशील असते. आणि ऑक्सिजन काय करते, ज्वलनास मदत करते. पण H2O आग बुजवते ना. दोघं जर एकत्र आले काय करून राहिले, आग लावते का आग बुजवते. समजलं पहा. एक काय आहे, ज्वलनशील आहे, आणि एक काय आहे, ज्वलनास मदत करते. दोघं जर एकत्र आले तर म्हणजे असं पाहिजे. ते आता पोरगी लग्न करताय, तुम्ही काय करसाल, पोरगा काय लागेल तुम्हाला, हायड्रोजन ज्वलनशील, राग येते, आणि तुम्ही पाहिजे भांडण लावणार आहे, ज्वलनास मदत करणारे, अजून आगीत तेल टाकणारा. तेव्हाच काय होईल, समोरचा जो लेकू तयार होतो चांगलं तयार होईल. ठीक असंच म्हणलं नाही ना, मिक्सचर झालं तर कंपाऊंड संयुग. समजलं काय म्हटलं तर. आता पहा, लिहून सांगू काय, हे लिहून देऊ काय, बरं काय लिहायचं आहे त्याला, रेणूचा गट, रेणूचा गट. आणि हे कसं असलं पाहिजे, विशिष्ट प्रमाणात. खाली लिहिजा, विशिष्ट प्रमाणात एकत्र येतात रेणू. आणि याचं एक्झाम्पल काय, H2O. ठीक आहे. हायड्रोजनचे 2 अणू आणि ऑक्सिजनचा काय 1 अणू. ठीक आहे. जसं काय H2O लिहा, बस समजून जाते. विशिष्ट प्रमाण आहे. ते झालं कंपाऊंड रो. आता तिसरं आहे आपलं मिक्सचर, म्हणजे मिश्रण. व्हॉट इज मिश्रण, काय असते मिश्रण. मिश्रण नाही काय, पण तिचं कसं प्रमाण होतं, विशिष्ट. इथं पहा काय म्हणतो तुम्ही, 2 किंवा अधिक पदार्थ कोणत्याही प्रमाणात एकात्मशात मिसळते. 2 किती पदार्थ पाहिजे, 2 किंवा अधिक पदार्थ, आणि कसे, कोणत्याही प्रमाणात. तिथं होतो विशिष्ट प्रमाणात मिसळले पाहिजे. इथं काय म्हणून राहिलो, कोणत्याही प्रमाणात मिसळले पाहिजे. त्याला काय म्हणता तुम्ही. बेस्ट एक्झाम्पल, दारूत काय, पाणी. त्याची कोरी पेते कोणी बा आहे का, कोणी कोरी पेणार, पिऊन पेणारे आहे लोक. जनरली 99% लोक काय करते, दारू. कोणी नाही पिऊ शकत, त्याला अट्टल बेवडा लागत आहे ना, अट्टल बेवडा म्हणते कोरी पेणार. असो किंवा गडबड असली बा, पाणी टाकायला टाइम नाही त्यावेळेस, इलेक्शन टाइमात. ठीक आहे. आता पहा दुसरं एक्झाम्पल देतो, हे झालं मजा करा. निंबू सरबत आपलं मिक्सचर. ठीक आहे. आता पहा, याचे मी म्हटलं 2 टाईप पडते. कोणते, समांगी मिश्रण आणि विषमांगी. ठीक आहे. म्हणजे होमोजिनस आणि हेट्रोजिनस. ठीक आहे. डेफिनेशन तर लिहिली तुम्ही, काही पडू नये. काय म्हटलं, 2 किंवा अधिक पदार्थ कोणत्याही प्रमाणात एकामेकात मिसळले. आणि एक्झाम आहे लिंबू सरबत, जे काही आहे. आता त्याचा टाईप घ्या तुम्ही, टाईप समांगी मिश्रण. समांगी मिश्रण. वा, 2 गोष्टी तुम्हाला माहित असेल किंवा नाही माहित, आता माहित होऊन जाते. एक असते द्रावक आणि एक असते द्राव्य. काय म्हटलं मी, सॉल्व्हंट आणि सोल्यूट. ठीक आहे. पहा, द्रावक म्हणजे काय होते, जे जास्त प्रमाणात आहे. द्रावक म्हणजे काय होते, मिश्रण आहे जे काही जास्त प्रमाणात आहे, त्याला काय म्हणतात तुम्ही, द्रावक. आणि द्राव्य म्हणजे काय होते, जे काही कमी प्रमाणात आहे. म्हणजे समजा सरबत बनवलं तुम्ही, सरबतात पाणी काय जास्त आहे, काय झालं, द्रावक.
आणि त्यातला द्राव्य काय झाला साखर लिंबू. समजून राहिलं का? जेही काही जास्त प्रमाणात आहे त्याला काय म्हणतात द्रावक, आणि जे कमी प्रमाणात आहे हे काय झालं द्राव्य. तर समांगी मिश्रण म्हणजे काय होते द्रावक प्लस द्राव्य झालं, यांचं मिश्रण म्हणजे काय झालं समांगी मिश्रण. झालं क्लिअर? बल आणि समांगी मिश्रणाची एक विशेषता आहे. मला सांगा तुम्ही काय केलं, हे घेतलं पाणी आणि त्याच्यात नाही का साखर टाकली आणि चमच्याने फिरवली, दिसते काय? म्हणजे असे काही मिक्स होते एकामेकात होमोजिनियस, असे काही मिक्स होऊन राहिले का ते दिसून राहिले. आलं लक्षात? एकदम घट्टपैकी मिक्स झाले, बॉन्डिंग चांगली आहे त्याची शॉर्ट मध्ये, है ना? त्याला काय म्हणतात तुम्ही समांगी मिश्रण. द्रावक आणि द्राव्य यांचे मिश्रण, यांचे मिश्रण म्हणजे काय होते समांगी मिश्रण. द्रावक काय असते जास्त प्रमाण आणि द्राव्य काय असते कमी प्रमाण. हे झालं समांगी मिश्रण. आता एक्झाम्पल सांगू, लिंबू सरबत पाणी, ठीक आहे, जे काही आहे ते आठवत तुम्हाला काही विषय. दुसरा आहे विषमांगी मिश्रण. विषमांगी मिश्रण हेट्रोजिनियस मिक्सचर. हेट्रोजिनियस मिक्सचर म्हणजे काय होते पहा. याचे दोन टाईप पडते, त्याच्यावर डायरेक्ट आपण एक सस्पेन्शन आणि कोलाइड्स, ठीक आहे. तर पहा सगळ्यात पहिले याच्यात एसआय टाईप आपण निलंबन, त्याच्यावर लक्षात येईल तुमच्या. निलंबन म्हणजे डोळ्याने पाहू शकतो आपण त्याला. निलंबन म्हणजे काय होते डोळ्याने पाहू शकतो. फॉर एक्झाम्पल मला सांगा, पोरं गेले असेल कधी, त्याला माहित आहे रेती चोरायला गेली, रेती चोरायला नदीतली, तू पोर गेले असेल, तुम्ही गेले असेल, ठीक आहे, ठीक आहे. तुम्ही जर पाहिलं रेती चोरायला जर गेले नदीत जर गेले, तू बाहेरून क्लिअर दिसते, म्हणजे पाण्यात रेती वाळू काय दिसून राहिली आपल्याला, दिसते ना. तर काय झालं, पाण्यात जर रॉकेल टाकलं, रॉकेल वर दिसते रॉकेल आहे म्हणून, तर काय झालं जे डोळ्याला समजा असं काही मिक्सचर, जे मिक्सचर केल्यावर ते काय कोणाला आपल्याला डोळ्याला दिसून राहिलं, तर त्याला काय म्हणतात तुम्ही सस्पेन्शन, निलंबन. क्लिअर? पाणी रॉकेल आहे, पाण्यात रॉकेल काय पाणी रॉकेल. आणि तुम्हाला जर विचारलं दारूत पाणी काय म्हणतात, कशात गेलं समांगी मिश्रण, आलं लक्षात. आणि पाण्यात रॉकेल म्हटलं तर विषमांगी मिश्रण, ते सस्पेन्शन मध्ये येते, ठीक आहे. दुसरा आहे कोलाइड्स, म्हणजे म्हणतो आपण कली, कलिलाचं द्रावण, कली, कलील कलील, ठीक आहे. आता मग कोलाइड्स काय असते, आता हे बघा इथं डोळ्याने दिसू शकते, इथं काय होईल डोळ्यानं दिसणार नाही, डोळ्याने दिसत नाही, डोळ्याने दिसत नाही, ठीक आहे. आता याचा एक्झाम्पल कोणता आहे डोळ्यात दिसत नाही, मला सांगा. दुधात पाणी दिसते काय, हा काढू शकतो, ती गोष्ट वेगळी, आपण त्याचं भौतिक पद्धतीने ते वेगळं करू शकतो, पण दिसते का आपल्या डोळ्यात डायरेक्ट नाही दिसत. तर मग दूध काय झाला कली, दूध शाई, दूध शाई, हवा, ETC है ना, ते तर मस्त शब्द आहे तो, जाते 5 वर्षातून तुमचा ना ETC म्हटलं कली मध्ये. समजलं? समांगी मिश्रण, विषमांगी मिश्रण, निलंबन, कोलाइड्स, ठीक आहे. प्रश्न याच्यावरी बनते, याच्यावरी बनते, ठीक आहे. आता बा काही दोन कन्सेप्ट आहे. एक आहे टिंडाल परिणाम,
टिंडाल परिणाम. टिंडाल परिणाम म्हणजे काय होते, आता बा इथे तुम्हाला असं काहीच नाही वाटून राहिलं, असं वाटते काहीच नाही आहे आपल्या रूम मध्ये. पण नाही का, आपण जर खिडकी ओपन केली, करू नका तिथं बोर्ड येणार नाही काही. सूर्यप्रकाश जर आत आला, ठीक आहे, तर काय होते, ते असं धुळू बारीक बारीक दिसते. याचा अर्थ काय, याचा अर्थ काय, कलिल द्रावणा जे आपण पाहू शकत नाही, त्याच्यावर जर सूर्यप्रकाश पडले तर ते डोळ्याने दिसू शकते. त्याला काय म्हणते, टिंडाल परिणाम. झालं क्लिअर? जास्त डोकं लावायचं नाही. इथपर्यंत सायन्स आहे आपल्याला. ठीक आहे, पहा. कलिल द्रावणावर सूर्यप्रकाश पडल्यास, कलिल द्रावणावर सूर्यप्रकाश पडल्यास ते डोळ्याने दिसते. एक्झाम्पल आहे धुलीकण. आलं लक्षात? धुळकण आपले, धुळकण टिंडाल परिणामचं एक्झाम्पल आहे धुळकण. ठीक आहे. त्यानंतर एक आहे ब्राउनियन इफेक्ट. ब्राउनियन इफेक्ट म्हटल्याचं मोशन म्हणतो. ब्राउनियन मोशन. काय ते कलिल दावणाचे म्हणजे जे कोलाइट्स आहे ना, कोलाइट्स मधले नाही काय, जे काही कण आहे हे नाही काय एकामेकावर आढळते. काय म्हणणं आहे बोनाइन इफेक्टचं, मोशनचं. कलिल द्रावणातले जे काही कण आहे हे काय करते, एकामेकावर आढळते. एकामेकावर आढळल्यामुळं, एकामेकावर जर आढळून राहिले त्याला गती प्राप्त होईल. अशी लाईन आहे, मी जर तुम्ही धक्का दिला समोरच्या लागलच ना, झालं ना, मोशन प्राप्त झाली. एकामेकावर जर आढळून राहिले तर त्यात काय प्राप्त होतं, मोशन. हे कोणा लावला शोध, सूर्यप्रकाशाला कोणा लावला शोध, नावच होतं ना त्याचे. आता काय त्याला लॉजिक, तर पहा त्याला काय म्हणते, ब्राउनियन मोशन. पहा, कलिल द्रावणातील कण एकामेकास आढळल्यास, एकामेकावर आढळतात. कलिल द्रावणातील कण एकामेकावर आढळतात, त्यामुळे त्यांच्यात गती निर्माण होते. त्यामुळे त्याच्यात गती निर्माण होते आणि त्या गतीला म्हणते ब्राउनियन मोशन. खरं किती सोपं असते शिक्षण. झालं. आता बघा, काही जे राहिलं म्हणजे राहिलं नाही, लिहिलंच नाही आपण जाणून, कारण आपल्याला वेगळं लिहायचं होतं ते. एका इकडे लिहा संयुगे आणि एका इकडे लिहा मिश्रण, जेणेकरून तुमचं क्लिअर होईल. संयुगे मिश्रण काय लिहू सर, डिफरन्स लिहायला लागला दोघांना. पहा, आता जास्त डीप मध्ये नका जाऊ, आलं तर पाठ करून ठेवता. एवढं मी सांगत नाही का केमिकली बाउंडेड काय असते, केमिकली बाउंडेड काय नसते. तर पहा, संयुगे केमिकली बाउंडेड असते आणि मिश्रण केमिकली बाउंडेड नसते. झालं. केमिकली संयुगे काय केमिकली बाउंडेड आहे आणि ते नसते, एकच शब्द लिहा नसते. बा ओके, बस. काय नसते ते जर लक्ष देते. ठीक आहे, मिश्रणे नसते. दुसरं पहा, संयुगाले नाही काय स्वतःचे गुणधर्म असते. त्याला कसं आहे, स्वतःचे गुणधर्म आहे. मिश्रणाला स्वतःचे गुणधर्म नसते, स्वतःचे गुणधर्म नसते मिश्रणाले. दोन झालं. तिसरं, संयुगे नाही काय सगळ्यात महत्वाचा हा पॉइंट आहे, भौतिक पद्धतीने वेगळे करता येत नाही. कंपाऊंड म्हणजे त्याच्यावर काही केलं तुम्ही त्याला वेगळं करता येते काय, वेगळं करता येत नाही. पण मिक्सचरचं कसं आहे, मिक्सचरचं एक विशेषता आहे कोणती, ते काय करता येते, वेगळं करता येते. भौतिक पद्धतीने वेगळे करता येते. संयुगे भौतिक पद्धतीने वेगळे करता येत नाही, पण मिश्रणे काय करता येते, भौतिक पद्धतीने वेगळे करता येतात. बस 3 पॉईंट लक्षात ठेवायचे. त्याच्यात इम्पॉर्टंट मला भौतिक पद्धती मला जो विचारू शकते, बाकी काही विचार. त्यानंतर बघा, एक नाही काय तुम्हाला माहित आहे का नाही माहित नाही, माहित नसताच मला अशी आशा ठेवतो, तुमच्या कोणावर दिसत नाही, तुम्हाला काहीच माहित आहे म्हणून. तर पहा, एक आहे ऑलॉय.
ऑनलाईन अपमान चालू आहे तर अलॉय. ठीक आहे, संमिश्र ज्याच्यामध्ये अलॉय. अलॉय म्हणजे काय? अलॉय म्हणजे नाही काय, दोन किंवा अधिक धातू किंवा अधातू एकत्र आले. काय म्हटलं? दोन किंवा अधिक धातू किंवा अधातू जर एकत्र आले तर काय म्हणते? अलॉय. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल एखादं घेऊन घेऊ आपण. स्टेनलेस स्टील ऐकलंय ना? स्टेनलेस स्टील, टाटा स्टील. ठीक आहे ना? स्टेनलेस स्टील हे कशापासून बनलेलं आहे असं वाटतं तुम्हाला? अल्युमिनियम पासून बनलेलं आहे, कॉपर पासून बनलेलं आहे, त्यात कार्बन असते है ना, निकेल असते, 4 गोष्टीपासून बनलेलं आहे. ब्रॉस पहिले ब्रॉस कशापासून बसलाय? ब्रॉस. झिंक कॉपर पासून बनलेला आहे. ठीक आहे. ब्रॉन्झ कशापासून बनलेला आहे? जास्त कथिल झिंक सॉरी ब्रॉन्झ बसलाय झिंक पासून आणि कॉपर पासून, आणि ब्रॉन्झ बनलेला आहे कथिल. ठीक आहे. त्याच्यानंतर जर म्हटलं तुम्ही कोणतं एखादं गन मेटल याचं, त्याच्यात कॉपर गिपर यूज करते. ठीक आहे. तर हे काय झालं? अलॉय. लक्षात पहा. दोन किंवा अधिक धातू किंवा अधातू एकत्र आल्यास, दोन किंवा अधिक धातू किंवा अधातू एकत्र आल्यास त्याला काय म्हणतात? अलॉय. अलॉय तयार होते, संमिश्र. एक्झाम्पल लिहून घ्या. स्टेनलेस स्टील हे कशापासून बनलाय? अल्युमिनियम है ना, कॉपर, कार्बन आणि निकेल काहीतरी. ठीक आहे. एक असते ड्युरेमिनियम. लिहून का तुम्ही त्यावेळेस जाऊन? ड्युरेमिनियम मला वाटतं बहुतेक हा यावेळेस आला होता कशाला तरी प्रश्न. हा अल्युमिनियम राहते याच्यात, ड्युरेमिनियम मध्ये मॅग्नेशियम राहते. हा कशात वापरते? मला वाटते विमानाच्या सुटे पार्ट मध्ये. ड्युरेनियम विमानाच्या सुटे पार्ट मध्ये याचा एक थांब म्हणून लिहून दिलं ते, विमानाच्या सुटे पार्ट मध्ये. बाकी काही नाही. ब्रॉन्झ झाला तुम्हाला मारता येते पेपर मध्ये. ते दोनच एक आहे, स्टेनलेस स्टील आणि काय ड्युरेमिनियम मध्ये अजून वापर होतो 2-4 गोष्टीचा, पण हे दोन अल्युमिनियम सगळ्यात मेन आहे. विमानाच्या सुट्या भागासाठी काय वापरते? ड्युरेमिनियम. हा विचारला होता वाटते कंबाईन, पण ते कॅन्सल केला तो प्रश्न, असं काहीतरी आहे. केला का नाही मला माहित नाही, पण त्याचं उत्तर विमानाचे सुटे पार्ट. ठीक आहे. अल्युमिनियमचा त्यानंतर समजलं हे अलॉय समजलं तुम्हाला? आता 3-4 काही पद्धती आहे, विशेष पद्धती. असं विशेष पद्धती आपण याच्यात पॅथॉलॉजी मध्ये जातो. तिथं 2 गोष्टी जनरल, सगळ्या बॉडी टेस्ट करते कधी, पण जनरली 2 गोष्टी टेस्ट राहते, रक्त आणि लघवी. याचं निदान करण्यासाठी हे जे प्रोसिजर वापरते त्याला काय म्हणते? केंद्रोत्सारी पद्धत. कोणती पद्धत आहे? केंद्रोत्सारी पद्धत. आलं लक्षात? सेंट्रिफ्युगेशन. ठीक आहे. केंद्रोत्सारी पद्धत. त्याच्यानंतर आहे बरं इंग्लिश शब्द वापरतो. आता बा असं व्हावं नाही तुमच्यासोबत. तुम्ही जर नाही का काही पॉयझन घेतलं, असं करू नका. ठीक आहे. मला पाहिजे तुला चॅप्टर आहे दुसऱ्याला घ्यायला लावतं ना. ठीक आहे. तर बा तर रक्तातून नाही का औषध बाहेर काढायसाठी, आला लक्षात, घेतलंय तर त्यासाठी वापरते क्रोमॅटोग्राफी. क्रोमॅटोग्राफी. क्लिअर? त्याच्यानंतर एक आहे तुम्हाला डिस्टलायझेशन. ठीक आहे. एक आहे पद्धत कोणती? डिस्टलायझेशन. खाऱ्या पाण्यातून शुद्ध पाणी करण्यासाठी. कोणतं आहे? खाऱ्या पाण्यातून शुद्ध पाणी बाहेर काढण्यासाठी कोणती पद्धत आहे? डिस्टलायझेशन. ठीक आहे. आणि एक आहे फ्रॅक्शनल डिस्टलायझेशन. एक कोणती आहे? फ्रॅक्शन डिस्टलायझेशन म्हणजे काय होते? खनिज तेल आहे, त्याच्यातून पेट्रोल डिझेल बाहेर काढण्यासाठी कशाचा वापर करते? फ्रॅक्शनल डिस्टल. 4 पद्धती. पहिली सेंट्रिफ्युगेशन. काय आहे? रक्त आणि लघवीचं निधन करण्यासाठी. दुसरं काय? क्रोमॅटोग्राफी. काय करते यात? ठीक आहे.
तिसऱ्या याच्यात काय केलं डिस्टिलायझेशन मध्ये खाऱ्या पाण्यात, आणि चौथ्या याच्यातून काय केलं आपण फ्रॅक्शन खनिज तेलापासून पेट्रोल निघालं. ठीक आहे. असा होता आपला दुसरा चॅप्टर केमिकल क्लासिफिकेशन ऑफ मॅटर. त्याला येते 2-3 कन्सेप्ट, शुद्ध पदार्थ अशुद्ध पदार्थ काय म्हणते. अरे ज्याला स्वतःचं कॅरेक्टरिस्टिक नाही गुणधर्म दिले काय म्हणतात शुद्ध पदार्थ, म्हणजे मूलद्रव्य आणि संयुगे हे काय आहे शुद्ध पदार्थ. ज्याला स्वतःचे गुणधर्म राहणार नाही त्याला काय म्हणतात अशुद्ध पदार्थ, म्हणजे मिक्सचर काय. किती सोपं आहे. चला झालं चॅप्टर.